मायपट करत मायपट त्या भाऊच्या भाऊला हॅलो 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 सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मानवतावादी महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो। साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचे साधन नसून इथल्या शोषित वंचित घटकाचे दुःख जगाच्या दरबारात मांडण्याचे माध्यम आहे। हे अचूक ओळखून ज्यांनी साहित्याची खाण निर्माण केली असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या विचाराला नम्रपणे अभिवादन करतो। आज या विचार मंचकावर माझ्यासोबत माझ्या माता सन्माननीय सावित्रीबाई साठे या विचार मंचावर उपस्थित आहेत। माझे बंधू सन्माननीय गणेशजी भगत पक्षाचे महासचिव आणि सन्माननीय अण्णाभाऊंच्या नातू यासोबत या ठिकाणी विचार मंचावर अनेक मान्यवर या निमित्तानं उपस्थित आहेत। सन्माननीय ज्येष्ठ नेते गजाननजी दादा खंदारे, भारतभाऊ आंबोरे, या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय कंकाळ सर, या ठिकाणी या महाराष्ट्राचे संघटक ज्यांनी अत्यंत अशा प्रभावीपणे आपलं मनोगत व्यक्त केलं असे सन्माननीय करंडे सर, पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय लगड, या ठिकाणी विदर्भाचे संपर्क प्रमुख देवानंदजी भाऊ वानखेडे, या ठिकाणी गजाननजी आमटे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष, संदीप भाऊ खंदारे त्यांचे तालुका अध्यक्ष आणि सर्वच या ठिकाणी जमलेली टीम आणि विशेष आणि महत्त्वाचं या ठिकाणी सन्माननीय महिला सरपंच या गावच्या प्रथम नागरिक आणि ज्या ठिकाणी या संभाजी ब्रिगेडच्या या प्रमुख वक्त्यांनी ज्या पद्धतीचा अण्णाभाऊ आणि अण्णाभाऊ प्रतीची भावना व्यक्त केली असे सर्व मान्यवर आणि या शाखेचे उद्घाटक, या शाखेचे अध्यक्ष सन्माननीय साहिल आणि त्यांचे सर्व टीम यांचं सर्वांचं मी आभार मानतो। आपण खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या पक्षाच्या माध्यमातून या पक्षाची शाखा या निमित्तानं आयोजित केली, त्याचं उद्घाटन केलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचं विशेष आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीत शुभेच्छा देतो। आज अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर समजून घ्यावं, आपण सर्वजण नव्याने एकत्रित आलेले लोक आहोत। एकमेकांचा परिचय नसल्यामुळं कदाचित माझ्याकडून आमचा मिलिंद वाघमारे यासोबत आहे आणि सर्वांचं मी नाव घेणं शक्य नाही। ज्यांनी सातत्यानं सूत्रसंचालन केलं असे दिनकर भाऊ गवळी आणि त्यांची सर्व सहकारी, सर्वांचं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विशेष असं नियोजन आहे, आयोजन आहे आणि सर्वांच्या याच्यात एकंदरीत कष्टातून हा कार्यक्रम संपन्न होतो। तर विशेष अण्णाभाऊ साठेंची जयंती होते। ऑगस्ट महिना अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र येत आहोत आणि याच अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना माझं या निमित्तानं विशेष करून महिला भगिनी आणि माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की आपण अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना, अण्णाभाऊ साठेंना जाणून घेत असताना, अण्णाभाऊ साठे हे तुमच्या माझ्या जातीचे म्हणून जाणून न घेता अण्णाभाऊ साठेंचं विशेष कार्य जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अण्णाभाऊ साठेंचा जन्म, अण्णाभाऊ साठेंचा एकंदरीत मुंबईचा प्रवास, अण्णाभाऊ साठेंचा रशियामधला प्रवास, याच्याही पलीकडे अण्णाभाऊ साठेंची समाजाप्रतीची जी भावना आहे ती किती प्रामाणिक आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना सांगत असताना, अण्णाभाऊ साठेंना आपण जाणून घेत असताना अण्णाभाऊंच्या साहित्यातले प्रत्येक व्यक्ती हा स्वाभिमानी होता, तो लढवय्या होता, तो लढत असताना त्याच्या भावना या राष्ट्राच्या प्रती अत्यंत प्रामाणिक होत्या आणि अशाच लोकांना अण्णाभाऊंनी तुमच्या आमच्या समोर मांडले। मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, अण्णाभाऊंच्या साहित्यातले प्रत्येक नायक आणि नायिका या दोन्हीही समाजाच्या, इथल्या राष्ट्राच्या, इथल्या भूमीच्या, इथल्या मातेसाठी लढताना आणि जगताना अण्णाभाऊंनी मांडले। आणि म्हणून अशा या अण्णाभाऊ साठेंना समजून घेत असताना तुमची आमची ही प्रामाणिकपणे जबाबदारी आहे की आपण अण्णाभाऊ साठेंच्या प्रतीच्या भावना या फक्त माझ्या जातीचे अण्णाभाऊ म्हणून नसाव्या,
तर त्यांना तुम्ही जाणून घेणं, त्यांना वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या महापुरुषांचा इतिहास आणि त्यांना जे अपेक्षित समाजाकडून आहे हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्या महापुरुषाची चळवळ प्रगतीच्या दिशेनं किंवा समतेच्या दिशेनं जात नाही असा मला ठामपणे विश्वास आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की आपण आपल्या महापुरुषांना जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्या देशात तुम्ही राहत आहात तो देश इथल्या जात्यांध धर्मांध आणि एका विशिष्ट अशा विकृत विषमतेच्या या विकृत मानसिकतेनं वरबडलेला देश आहे. आणि मग अशा या देशामध्ये जर जात आणि धर्म इथल्या माणसाची गुणवत्ता ठरवत असेल तर असा हा देश प्रगतीच्या दिशेनं न जाता तो अधोगतीच्या दिशेनं जात असेल. जातीच्या आधारावर इथली सत्ता जर ठरत असेल तर मग हा देश इथल्या कुठल्याही समूहाला न्याय देण्यासाठी योग्य देश नाही. आणि म्हणून ज्या देशामध्ये तुमचं आमचं स्थान निर्माण करायचं असेल तर आम्हाला पुन्हा एकदा सगळ्या महापुरुषांना समजून घेणं गरजेचं आहे. देशपिता लहुजी साळवेंचा तो लढा इथल्या स्त्रीला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून फुले दाम्पत्य ज्या पद्धतीनं पुढे आलं त्या फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक चळवळीला संरक्षण देणारे देशपिता क्रांतीवीर लहुजी साळवेंना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला लोकांची लोकशाही मिळाली पाहिजे आणि लोकांचं राज्य या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे, प्रस्थापित झालं पाहिजे ही भावना बाबासाहेबांची आहे. पण या सगळ्या महापुरुषांच्या या विचाराला खतपाणी घालत इथले काही प्रस्थापित पुढारी सवर्ण पुढारी त्यांच्या पुढच्या 100 पिढ्या जिवंत राहिल्या पाहिजे, त्यांच्या पुढच्या 100 पिढ्या राजकारणामध्ये सत्तेत राहिल्या पाहिजे याच्यासाठी विशेष असं षडयंत्र करत आहे. आणि या षडयंत्राला तुम्ही आम्ही सर्वजण बळी पडत आहोत. आणि मग बळी पडत असताना याच्यामुळे तुम्ही आम्ही कुठल्याही पद्धतीचा निर्णय हा विचारपूर्वक न घेतल्यामुळे तुमच्या आमच्या पिढ्यानपिढ्याचं शोषण होत आहे, अन्याय अत्याचार होत आहे आणि याला कुठेही कुणीही जबाबदारी स्वीकारत नाही. आणि म्हणून माझी तुम्हा सर्व समाज बांधवांना माता भगिनींना विशेष विनंती आहे की आपण या सभा मंडपामध्ये बसत असताना हा कार्यक्रम कुठेतरी माझ्या जातीतला आहे, माझ्या अण्णाभाऊचा आहे म्हणून याच्यामध्ये बसू नका. तर या ठिकाणी बसत असताना तुमची एक विशेष जबाबदारी आहे. तुम्हाला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शोषित घटकाला न्याय द्यायचा आहे आणि तुमच्या प्रत्येकाचं योग्य कार्य इथल्या प्रत्येक उपेक्षित व्यक्तीला न्याय देऊ शकतं या भावनेनं आपण या ठिकाणी बसलं पाहिजे आणि ही चळवळ समजून घेतली पाहिजे ही माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये दारू स्वस्त मिळते आणि आपण जे जेवण बनवतो ते खाद्यतेल महागडं मिळतं. ही गोष्ट लक्षात घ्या. जिथं दारू स्वस्त मिळते आणि खाद्यतेल महाग मिळतं तो देश असतो का? या देशातल्या राज्यकर्त्यांना हे शोभतं का? ही गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आणि म्हणून महिलांनी विशेष करून ही गोष्ट लक्षात घ्यावी की महात्मा फुले असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच कुटुंबाचा उद्धार करते. जिच्या हाती पळण्याची दोरी तीच कुटुंबाचा उद्धार करी. म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना हा विश्वास होता की या देशाचं आणि या देशातल्या एकंदरीत व्यवस्थेचं भलं जर कोण करू शकते तर ती स्त्री आहे. आणि म्हणून स्त्रियांची चळवळ या देशाला न्याय देणारी चळवळ करू शकते. आणि मग या अनुषंगानं या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय. मग तो सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, हा मोठा अन्याय आपल्यावर होतोय. आपल्याला कुठल्याही पद्धतीनं या एकंदरीत व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं जात नाही. ही तुमच्या आमची सगळ्यांची एक अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून याच्या विरोधातला लढा आम्ही उभा करण्याचं काम या मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून केलं आणि त्याची या ठिकाणी शाखा ओपनिंग झाली. शाखा ओपनिंग कुणी केली? त्या सगळ्या आयोजकांच्याही पाठीशी तुम्ही खंबीरपणे राहिलं पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे आणि सातत्यानं तुमचं पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राजकीय शोषण करणाऱ्या इथल्या प्रस्थापित पक्षांना तुम्ही नाकारलं पाहिजे. तुमचं मत जे लोकशाहीच्या माध्यमातून मिळालेलं सर्वात महत्वाचं मत तुम्ही इथल्या प्रस्थापित पक्षांना असंच देऊ नका. याचा जाब विचारण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि तुमचं एकंदर राजकीय चळवळ या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण व्हावी या भावनेतून आम्ही सातत्यानं काम करतोय. हीच भूमिका घेऊन अण्णाभाऊंचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरते आणि हे सगळं करत असताना असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं, असंख्य संकटांना सामोरे जावं लागतं. पण हे संकट आम्ही ज्यावेळेला विसरतो, ज्यावेळेला तुमची जी आम्हाला सर्वांना साथ आहे ही साथ पाहून आम्ही कुठल्याही संकटाला घाबरत नाही. आणि म्हणून माझ्या
या ठिकाणी जमलेले या रिठत गावातल्या सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की आपण अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं काय घेत असतो। जयंती ही वर्षातून एकदा येत असते आणि मग ती साजरी झाली म्हणजे अण्णाभाऊंच्या विचाराचा गाडा आपण पुढे घेऊन झालो असं होत नाही। अण्णाभाऊंच्या विचाराशी एकनिष्ठ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि वर्षाच्या 365 दिवस तुम्हा आम्हाला सर्वांना काम करायचं आणि हे काम करत असताना अत्यंत अडचणी येत असतील, तुम्हाला प्रचंड संकट येत असतील, तुमच्याजवळ आमच्याजवळ सत्ता नाही, तुमचा आमचा व्यक्ती समाजामधला कुठलाही सत्तेत नाही जो तुमचा आमचा आवाज बनू शकत नाही, असा कुणीही या व्यवस्थेमध्ये नसल्यामुळं आज आपण सर्वजण या इथल्या एकंदरीत न्यायापासून वंचित आहोत। सामाजिक न्याय विभाग आहे तो काम करतोय, राज्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे आणि तो अत्यंत मोठ्या पद्धतीने काम करतोय, पण सामाजिक न्याय नाही। सामाजिक विभाग आहे पण सामाजिक न्याय नाही आणि मग सामाजिक न्याय नसलेल्या या विभागाचं या ठिकाणी काहीच काम नाही। म्हणून हा जर न्याय मिळवायचा असेल तर संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे। आतापर्यंत अनेक लोकांनी अनेक संघटना निर्माण केल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून महापुरुषांचा प्रसार केला, तुम्हा आम्हाला सर्वांना जागृत केलं, पण आता राजकीय चळवळ घेऊन पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे। अण्णाभाऊ साठे त्यांच्या एका साहित्याच्या अनुषंगाने असं सांगतात की ज्या तलवारीचं धार नसलेली तलवार आणि युद्धाला बळ नसलेलं युद्ध लटकं असतं, म्हणजे ज्या तलवारीला धार नाही आणि ज्या युद्धामध्ये बळच नाही असं सगळं युद्ध आणि ती तलवार लटकी होते, बिनकामाची होती आणि तशी गत तुमच्या आमच्या सगळ्यांची झाली। आपण सगळे आहोत, सगळे समाज बांधव आहोत, सगळे आपण जमतोय, पण आपल्याकडे नियोजन आणि धोरण नसल्यामुळं आपलं युद्ध आता लटकं होतं आणि म्हणून तुमच्या बळाची गरज आहे, त्या लोकांना गरज आहे ज्या महिलेला ती सरपंच आहे, ती मातंगाची आहे म्हणून मंदिरात येऊ दिलं जात नाही, ती सरपंच त्या गावची महिला प्रथम नागरिक असून सुद्धा तिला मंदिरात येऊ दिलं जात नाही, तिला तुमच्या बळाची गरज आहे। ज्या 2 लहान मुलांना मातंगाची मुलं म्हणून विहिरीत पोहले जातात आणि त्या 2 मुलांना भोंगळं करून मारलं जातं, त्यांची धिंड काढली जाते, त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला जातो, त्या 2 लहान मुलांना तुमच्या बळाची गरज आहे। ज्या ठिकाणी महिला मातंगाची महिला आहे, हे मातंगाचं कुटुंब आहे म्हणून त्यांचं घर बळकावलं जातं, जमीन बळकावली जाते आणि त्या पूजा सकटला विहिरीत फेकलं जातं, त्या पूजा सकटला तुमच्या बळाची आवश्यकता आहे आणि हेच बळ मिळावं म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये अगदी जमलं तर तुमच्यासारख्या खेडेगावामध्ये सुद्धा जाण्याचे आम्ही टाळत नाही। ही भावना घेऊन आम्ही या समाजाला तुमची गरज आहे, इथल्या अनुसूचित जातीतल्या अनुसूचित जमातीतल्या सर्व लोकांना तुमच्या बळाची गरज आहे। आपण सर्वजण समदुःखी आहोत, सर्वांचं शोषण इथली व्यवस्था करते, इथल्या पुढाऱ्यांचं पोरगं ज्यावेळेला ते जन्माला येतं त्याला अमेरिकेतलं इंग्लंड मधलं शिक्षण दिलं जातं आणि इथलं तुमचं आमचं पोरगं ज्यावेळेला जन्मात येतं त्यावेळेला ते भारताच्या एकंदरीत या सर्व या भारताला घडवण्यामध्ये इथं वीट माती कष्टाचं काम घामाचं काम करत असते आणि पुन्हा पुढाऱ्याचं पोरगं वयात आलं की त्याला आणलं जातं, तुमच्या आमच्या माती मारलं जातं, ज्याला इथल्या भारताच्या भूमीबद्दल काहीच घेणं देणं नसते। पण आपल्यातले साहिल सारखी पोरगं जे प्रचंड तळमळीनं बोलतं, ज्याला महापुरुषांचा इतिहास या वयामध्ये आहे, अशा मुलांना मात्र इथल्या सत्तेमध्ये कुठल्याही पद्धतीचं सामावून घेतलं जात नाही। म्हणून मी या निमित्तानं सांगेन की आपण आता स्वजात शत्रूची लढाई थांबवली पाहिजे। आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाचं उन्हं काढणं थांबवलं पाहिजे, कारण शत्रूची ताकद समजून घेतली पाहिजे। शत्रू हा जात्यांध आहे, धर्मांध आहे, शत्रू सत्तेसाठी पिसाटलेला आहे आणि शत्रू तुम्हा आम्हाला सर्वांना जातीच्या चौकटीमध्ये अडकून कुठल्या तरी लाभाचं लालच दाखवून एकमेकापासून अलग करत आहे आणि म्हणून शत्रूच्या या मूळ शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी आपली सर्वांची स्वजात शत्रूची लढाई थांबली पाहिजे, ही भावना आमची सर्वांची आहे आणि तुम्ही थांबा अशी अपेक्षा आहे। या मानवहित लोकशाही पक्षाच्या माध्यमातून इथली सत्ता मिळवणे आणि या सत्तेच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय देणे ही भावना आमची सर्वांची आहे। या भावनेच्या अनुषंगाने काम करतोय। राज्यामध्ये तुमच्या आमच्या महापुरुषांना सन्मान मिळत नाही, ज्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य या राष्ट्राची निर्मिती व्हावी, या देशाचं नाव जगाच्या पटलावर मोठं व्हावं, या देशाला सर्वांनी ओळखावं, या देशाची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून ज्या महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलं अशा महापुरुषांना सुद्धा या देशात सन्मान मिळत नाही। अण्णाभाऊ साठेंचं योगदान प्रचंड मोठं आहे। जसं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे ज्यावेळेला रशियामध्ये भाषण करत होते त्यावेळेला त्या रशियाच्या लोकांना सांगत होते की पहिल्यांदाच तुम्ही मराठीमधलं भाषण ऐकत असाल असं मला
विश्वास आहे. मी मराठीत भाषण का करतोय? कारण मी ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतोय तिथली 3.5 कोटी जनता ही मराठी बोलते आणि म्हणून त्या 3.5 कोटी जनता ज्या राजाला आपलं दैवत मानते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी रशियासारख्या बलाढ्य देशामध्ये गायला आणि रशियासारख्या बलाढ्य देशाचा आणि भारताचा संबंध व्यवस्थितपणे प्रस्थापित केले. अशा या अण्णाभाऊ साठेंचा सन्मान किमान शिवशाही म्हणून सुद्धा या राज्यामध्ये होत नाही. म्हणजे ज्यांनी शिवाजी महाराजांची विटंबना केली अशा लोकांना मात्र शिवशाही म्हणून पुरस्कार दिला जातो. ज्या अण्णाभाऊ साठेंनी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे या देशासाठी घालवलं त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार का मिळत नाही? फक्त अण्णाभाऊ साठे हे दलित कुटुंबातले आहेत, मातंग आहेत म्हणून मिळत नाही. आणि म्हणून या अण्णाभाऊ साठेंच्या विरोधामध्ये काम करणारे अण्णाभाऊ साठेंचं एकंदरीत परिवर्तनवादी साहित्य लपवून ठेवणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. आपण ज्या अण्णाभाऊ साठेंना दैवत मानतो त्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला काय सांगितलं याची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबापासून भावाभावातल्या मतभेदामुळे त्याचा परिणाम सामाजिक चळवळीवर होतोय याची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. विशेष महिलांनी जावाजावाची भांडणं, भावाभावाची भांडणं, 2 गुंठ जागेवरून 2 फुटाच्या जागेवरून ही जी भांडणं आहे ही अत्यंत सामाजिक चळवळीला घातक आहे. तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमची आमची जी गरिबी आहे ही तुमच्या आमच्या नशिबानं नाही तर तुमच्या आमची गरिबी इथल्या व्यवस्थेच्या षडयंत्रामुळे आहे. तुम्हा आम्हाला गरीब ठेवलं आणि तुमच्या आमची मतं घेऊन पुन्हा एकदा सत्ता भोगणं आणि पुढच्या 100 पिढ्याची सोय करून ठेवण्याचं हे जे पुढाऱ्यांचं षडयंत्र आहे तो पुढारी त्याच्या बंगल्यावर घेऊन तुमच्या त्या बंगल्यावर तुमचं कल्याण करू शकतो असा विश्वास मनातून काढून टाका आणि पुढाऱ्याच्या बंगल्यावर जाणं बंद करा. श्रीमंत गरिबाला कधीही मदत करू शकत नाही. श्रीमंत जोपर्यंत श्रीमंत आहे जोपर्यंत गरीब आहे. गरीब टिकला तरच श्रीमंताची श्रीमंती टिकेल ही श्रीमंताला ओळख झालेली आहे. आणि म्हणून श्रीमंताच्या घरी येणारा जो पैसा आहे तो फक्त एका वाटेने येत नाही तर श्रीमंताच्या चारही बाजूनं सगळ्या बाजूनं खिडकीतून त्याच्या सगळ्या एकंदरीत बाथरूम मधून सुद्धा त्याच्या घरी पैसा जातो. हा सगळा गरिबाचा पैसा या देशातल्या 20% लोकांच्याकडे आहे आणि हे 20% लोक देशाला या देशाची 100% संपत्ती एकत्रित स्वतःकडे साठवून या देशातल्या 80% लोकांना गुलाम बनवत आहे. आणि म्हणून श्रीमंत कुणीतरी येईल आणि माझं भलं करेल या खोळ्या भावनेतून बाहेर पडा. ही भावना तुमची साफ चुकीची आहे. कुणीतरी श्रीमंत येईल आणि तो श्रीमंत फक्त निवडणुकीत येतो आणि 500 रुपयाला तुमचं मत विकत घेतो. या देशाची लोकशाही ठरत असताना या देशातली हुकुमशाही आणि राजेशाही संपुष्टात यावी आणि इथल्या शेवटच्या लोकाला व्यक्तीला न्याय मिळावा या भावनेतून लोकशाहीचं निर्माण झालेलं आहे. आणि या लोकशाहीच्या माध्यमातून तुम्हाला एका मोठ्या आणि तुमची किंमत मोठी करणाऱ्या मताचा अधिकार मिळाला आणि ते मत तुम्ही जर 500 रुपयाला विकत असेल तर अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून निवडणुका आल्या की कुणीतरी 500 रुपये घेऊन यासाठी बसणाऱ्या लोकांना मी स्पष्टपणे जाहीरपणे सांगतो की तुम्ही समाजाचं नुकसान करता आणि हे नुकसान तुम्ही थांबवलं पाहिजे. कुणीही त्या 500 रुपयामध्ये तुमच्या वर्षाचं 5 वर्षाचं भलं होत नाही, तुमच्या कुटुंबाचं भलं होत नाही. म्हणून जो कुणी आपल्याला सामाजिक न्याय देऊ शकत नाही, जो आपल्याला आपल्या मुलाबाळांना शिक्षण देऊ शकत नाही, जो आपल्याला वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही अशा व्यक्तीला मत देऊन तुम्ही मोठी चूक करताय. तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या आणि मागच्या पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या पण पुढच्या 50 पिढ्या बर्बाद करण्याचं काम या माध्यमातून होते. म्हणून अशा लोकांना मत देण्याऐवजी आपल्या समाजामध्ये निर्माण झालेल्या आपल्या समूहामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना उभं करा आणि त्यांना संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवा. हीच भूमिका समाजासाठी न्यायिक असेल असा मला विश्वास आहे. मी ज्यावेळेला राज्याच्या विविध भागामध्ये गेलो आणि एक राजकीय चळवळ निर्माण व्हावी आणि समाज एका उत्तुंग पटलावर यावा, इथली व्यवस्था तुम्हा आम्हाला राजकारणापासून दूर ठेवते. इथले लोक तुमच्या आमच्या मधली गुणवत्ता तपासत नाही तर तुमच्या आमच्या मधली गुलामी तपासतात. या दलित समूहातला, या अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीतल्या गुणवत्ताधारक मुलगा कोण आहे त्याला आपण घेऊन अनुसूचित जातीच्या माध्यमातून जे काही राजकीय आरक्षण आहे अशा ठिकाणी निवडून आणून त्याला संसदेत आणि विधानसभेत पाठवावं अशी इथल्या प्रस्थापित पक्षाची भूमिका नाही. तर या अनुसूचित जातीतला, जमातीतला गुलाम कोण आहे जो उठ म्हणेल तिथं उठणारा आणि बस म्हणेल तिथं बसणारा व्यक्ती शोधला जातो आणि त्यालाच निवडून देऊन त्या ठिकाणी बसवला जातो. त्याची त्याला काहीही अक्कल नसते. आणि म्हणून
आपल्याला आपल्या समाजाला आता जिवंत ठेवण्याचं काम आणि पुन्हा एकदा आपलं उज्ज्वल भविष्य करण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ती आहे आता लोकचळवळ आणि त्या लोकचळवळीची खरे वारसदार तुम्ही आहात. तुमच्यावर अवलंबून आहे इथली पुढची आपली सगळी पिढी आणि तुम्हाला आता या चळवळीमध्ये तन मन धनाने सहभागी व्हायचं आणि जर तुम्ही सहभागी होत नसेल तर पुन्हा एकदा महिला सरपंचाला मंदिरात का आणि म्हणून मारलं जाईल. पुन्हा एकदा तुमच्या आमच्या भगिनीला पूजा सकटला विहिरीमध्ये फेकून दिलं जाईल. त्याचे गुन्हेगार सुटून येतील आणि गुन्हेगारांचं वाजत स्वागत होतं या देशामध्ये. हा देश अत्यंत वाईट आहे. या देशामध्ये समता नाही, विषमता आहे. या देशामध्ये न्याय नाही, या देशामध्ये अन्याय आहे. या देशामध्ये बंधुत्व नाही, या देशामध्ये भेदभाव आहे. या देशामध्ये स्वातंत्र्य नाही, या देशामध्ये गुलामी आहे. आणि मग ती गुलामी कार्यकर्ता या नावाने पुन्हा एकदा पुढे आलेले आहे. म्हणून कुठल्याही पुढाऱ्याचा विश्वस्त कार्यकर्ता बनण्यापेक्षा समाजाचा सच्चा पाईक बना आणि समाजाच्या योग्य दिशेने घेऊन जाणारी भूमिका घ्या. ही भावना आमची प्रामाणिकपणे ही भावना घेऊन आलोय. अण्णाभाऊ साठे ज्यावेळेला लिहायला पेन घेऊन उठले त्यावेळेला अण्णाभाऊंनी जे जे बघितलं, जे जे अनुभवलं, जे जे पाहिलं आणि जे खरं आहे ते खरं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून खरं लिहिणाऱ्या अण्णाभाऊचे खरे वारसदार म्हणून ज्यावेळेला सावित्रीबाई या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होते त्यावेळेला अण्णाभाऊंची सुनबाई म्हणून प्रचंड मोठी संपत्ती, तो सगळा सत्ता भोगण्याचा योग तिला का आला नसता, पण तिनं नाकारलं. ही सत्ता आणि संपत्ती माझ्या समाजाच्या कामाची नाही. अनेक तिकीट, अनेक लोक मोठमोठ्या पैशाच्या बॅगा घेऊन अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाकडे आले, पण सावित्रीबाईंनी सांगितलं की याच्या माध्यमातून समाजाचं भलं होणार नाही. म्हणून मला सामाजिक चळवळ उभा करायचे आणि ही चळवळ सचिन आणि गणेश तुम्ही दोघ जण उभा करा आणि समाजातल्या लोकांना न्याय द्या. असं ज्यावेळेला समाजातले अण्णाभाऊंच्या कुटुंबातले एक व्यक्ती सांगते त्यावेळेला तुम्ही सुद्धा या प्रामाणिक चळवळीमध्ये तन मन धनाने सहभागी झाला पाहिजे. आता कुटुंबामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद असतात याची मला जाणीव आहे, पण ते वाद आणि सामाजिक चळवळ हा दोन वेगळे विषय आहेत. तुमची गरज समाजाला आहे आणि म्हणून तुम्ही समाजामध्ये यावं ही अपेक्षा माझी आहे. कारण अण्णाभाऊ साठेंचं जे लिखाण आहे हे लिखाण इथल्या व्यवस्थेचं वाभाडे काढणारं लिखाण आहे, व्यवस्थेला हादरून टाकणारं लिखाण आहे. अण्णाभाऊ साठेंचं लिखाण या व्यवस्थेला मान्य नाही. त्याच्यामुळे अण्णाभाऊचा जर सन्मान या देशामध्ये होत नसेल तर तुम्ही आम्ही कोण आहोत? जिथं आपल्या महापुरुष या लोकांना मान्य नाही तिथं तुम्ही आम्ही कोण आहोत? म्हणून आपण विचार करा आणि ही गोष्ट लक्षात घ्या की आता सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा संघटित होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात की दगडाजवळ दगड आल्याने एक मोठी भिंत तयार होते. दगडाजवळ दगड आल्याने एक मोठी भिंत तयार होते, जी भिंत आपण पाडू शकत नाही. तसं माणसाजवळ माणूस आल्याने एक मोठी समाजशक्ती तयार होते, जी समाजशक्ती कोणीही तोडू शकत नाही. आणि तीच समाजशक्ती अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं या रिठात गावामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा घेऊन मी या निमित्तानं जातो. आणि या ठिकाणी आपण जो माझा मानसन्मान माझा आणि माझ्या सर्व टीमचा केला, सन्माननीय सावित्रीबाईंचा केला, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आपण मिळून काम करूया, एकत्रितपणे काम करूया. आणि तुम्ही सर्वजण माता भगिनी आम्हाला आशीर्वाद द्याल आणि ज्येष्ठ मंडळी आम्हाला आशीर्वाद द्याल आणि तरुण आम्हाला साथ द्याल या अपेक्षेसह मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सर्वजण एकमेकाची काळजी घ्या, एकमेकाला मदतीचा हात द्या, एकमेकाला साथ द्या, आपापसात भांडू नका. तुमच्या आमच्या भांडण्यानं इथला आपला शत्रू मजबूत होतोय, ताकदवर बनतोय आणि पुन्हा एकदा तो तुमचं आमचं शोषण करतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. मंडपातून गेल्यावर हे विसरून जाऊ नका. आपल्या सवय एकदा मंडपातून बाजूला गेलं की पुन्हा त्या कुठल्याच भानगडीत सामाजिक भानगडीत पडायचं नाही. पण हे वास्तव आहे. तुम्ही तुमच्या शेजारचा किती सुधारलाय हे बघण्यापेक्षा तुमचे गावातलेच पुढारी का सुधारताय ही गोष्ट लक्षात घ्या. शेजारच्याच मोठा झाला, त्याच्याकडे गाडी आली, त्याच्याकडे घोडे आली हे बघण्यापेक्षा गावातले सगळे लोक कसे पुढारले त्यांच्याकडेच हे सगळी पुढारपण का ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही पण या देशाची पुढारी होऊ शकतो आणि आपण पण या देशाला न्याय देऊ शकतो. ती न्याय देण्याची प्रामाणिक भावना आणि प्रामाणिक रक्त आपल्या मातीत आहे, आपल्या अंगात आहे. आणि या मातीसाठी देशपिता लहुजी साळवेंनी स्वतःचं आयुष्य या देशासाठी घालवले. ते रक्त या मातीत सांडले, पण त्याच महात्मा फुले देशपिता लहुजी साळवेंचं सुद्धा योगदान या मातीमध्ये नाकारलं जातं. ही अत्यंत वाईट बाब आहे. म्हणून आपण एकत्र येणं ही अत्यंत काळाची गरज आहे. याच भावनेनं मी या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी जो सन्मान केला त्याच्याबद्दल खूप खूप आभार मानतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय अण्णा, जय लहुजी, जय शिव.